स्त्री विना घराला घरपण नाही. ज्या घरात स्त्री नाही ते घर असल्यासारखं वाटतच नाही. स्त्रीमध्ये घराला जोडून ठेवण्याची अनोखी शक्ती असते. अशा स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. स्त्री ही गृहिणी असो किंवा नोकरी करणारी, ती आपल्या जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत असते. ती नेहमी आपल्या कुटुंबासाठी जगत असते. म्हणून हा एक दिवस साजरा कर स्वतःच्या अस्तित्वाचा तू. घेऊन उंच उंच भरारी, रोशन कर दुनिया सारी. घेऊन उंच उंच भरारी, रोशन कर दुनिया सारी. फिरून पाहू नकोस माघारी, तुझ्यात आहे शक्ती भारी, तुझ्यात आहे शक्ती भारी. तूच आहे सबला नारी, जन्म येण्याचं कारण तू, नात्यामधली गुंफण तू, आजच्या युगाची प्रगती तू. मला तर असं वाटतं की भारतच एकमेव असा देश असावा जिथं स्त्रीला एकतर मंदिरात बसवले जाते, नाहीतर पायातली वाण पायीच छान म्हटले जाते. आजच्या स्त्रीला देवी म्हणून नव्हे तर माणूस म्हणून वागणूक आहे. आज स्त्रिया कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. मग महिलांवरील अत्याचार कमी न होता वाढत का गेला? आज काळ बदलतोय. काही अंशी स्त्रिया स्वतंत्र झाल्या आहे, परंतु ग्रामीण भागात आजही स्त्रिया कित्येक आघाडीवर मागेच आहेत. कित्येक ठिकाणी तर सरपंचपद स्त्रिया राखीव आहे आणि कारभार तिचा नवरा करीत असतो. हे बदलायला हवे. खऱ्या अर्थाने स्त्री पुरुष समानता तेव्हा येईल जेव्हा स्त्री आत्मनिर्भर, स्वावलंबी, निर्णयक्षम आणि सक्षम होईल. कोणी तिचा सन्मान करो अथवा ना करो, पण तिने स्वतःचा सन्मान करायलाच हवा. स्वतः प्रेम करायलाच हवे. म्हणताना हजार फूलच्या एक माला बनाने केले, हजार फूलच्या एक माला बनाने केले, हजार दीपकच्या एक आरती सजाने केले, हजार दीपकच्या एक आरती सजाने केले, हजार गुणच्या एक समुद्र बनाने केले, हजार गुणच्या एक समुद्र बनाने केले. पर एक स्त्री काफी है घर को स्वर्ग बनाने के, पर एक स्त्री काफी है घर को स्वर्ग बनाने के. जाता जाता मी एवढंच बोले, दुसऱ्यासाठी जगता जगता स्वतःसाठीही जगा. एवढं बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.